नमस्कार मित्रांनो, श्रावण महिना विशेष. देवांचे देव महादेव यांना 5 वस्तू अर्पण करू नका. श्रावण महिन्यात भगवान शिवासोबत देवी पार्वतीची पूजा विधीनुसार केली जाते. या शुभमुहूर्तावर भक्त भगवान शिवाला गंगाजळ, दूध, दही आणि शुद्ध तुपाचा अभिषेक करतात. जलाभिषेक केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. त्यांचा आशीर्वाद साधकावर पडतो. साधकाची सर्व वाईट कामे दूर होतात. तर श्रावण महिना संपूर्णपणे महादेवाला समर्पित आहे. या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. देवशयनी एकादशीपासून भगवान श्रीहरी क्षीरसागरात विश्रांतीसाठी जातात असे विष्णू पुराणात ध्वनित आहे. याच वेळी देवउठाणी एकादशीला भगवान विष्णू जागृत होतात. चातुर्माशात सृष्टीचा कारभार देवांचा देव महादेव करतो. म्हणून श्रावण महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. या शुभमुहूर्तावर शंकराला प्रसन्न करण्यासाठी फळे, फुले आणि पाणी अर्पण करतात. पण या 5 अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही अर्पण करू नयेत, नाहीतर देवी पार्वती आणि महादेव दुःखी होतात. पहिली आहे हळद. धार्मिक तज्ज्ञांच्या मते महादेवाला हळद अर्पण करू नये. हळदीचा संबंध स्त्रीलिंगी घटकाशी आहे, तर शिवलिंग हे भगवान शंकराचे ज्योती स्वरूप आहे. त्यात पुरुष घटक असतो. यात व्यतिरिक्त हळद मसाला म्हणून वापरले जाते. त्याचे सेवन केल्याने शरीरातील तम घटक वाढतो. यासाठी भगवान शंकराला हळद न अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे चुकूनही पूजेदरम्यान भगवान शंकराला हळद अर्पण करू नये. सिंदूर. पूजेदरम्यान शिवाला सिंदूर अर्पण करू नये. असे केल्याने पार्वती माता नाराज होते. याचा उल्लेख शिवपुराणात केलेला आहे. ही प्राचीन काळी एका तपस्वीने भगवान शंकराला हळद आणि लिंबू एकत्र अर्पण केले होते. त्यामुळे भगवान शंकराचे शरीर रक्ताने माखले. हे पाहून माता पार्वती दुःखी आणि क्रोधित झाली. भगवान शंकराच्या आज्ञेनुसार माता पार्वतीने तपस्वीला त्यावेळी क्षमा केली. त्यामुळे पूजेच्या वेळी भगवान शंकराला सिंदूर अर्पण करायला विसरू नका. शेल. पूजेच्या वेळी भगवान शिवाला शंख अर्पण करू नका किंवा शंखात पाणी भरून महादेवाचा अभिषेक करू नका. शंखचूडा नावाच्या राक्षसाचा भगवान शंकराने युद्धात पराभव केल्याने शास्त्रात नमूद केले आहे की असुर शंखचूड देवांचा देव महादेव यांना आपला शत्रू मानत. यासाठी भगवान शंकराला शंख अर्पण करू नका. असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तुळस. देवांचे देव महादेव तुळशीची डाळ ही अर्पण करू नये. जालंधरची पत्नी वृंदा ही आपल्या पतीवर एकनिष्ठ होती असे विष्णू पुराणात ध्वनित आहे. यासोबत वृंदा ही भगवान विष्णूंची मोठी भक्त होती. पतीने केलेल्या तपस्येमुळे देवांना जालंधरचा वध करणे सोपे नव्हते. त्यावेळी भगवान शिवाने कपटाने वृंदाची पतीची भक्ती मोडली होती. जालंधर हत्याकांडानंतर देवांनी युद्धात राक्षसांचा पराभव केला. त्यावेळी वृंदाने भगवान शंकरांना तुळशीचा प्रसाद न दिल्याबद्दल शाप दिला होता. तुकडे केलेले सुपारीचे पान. म्हणजेच भगवान शिवाला बेलपत्रावर खूप प्रेम आहे, मात्र चुकूनही देवाचा अधिपती महादेव तुटलेली बेलाची पाने अर्पण करू नका. असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. यासाठी भगवान शंकराला जल अर्पण करताना चुकूनही तुटलेल्या बेलाची पाने अर्पण करू नयेत. त्याचबरोबर बेलाची 3 पाने अर्पण केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.